हे महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तो जो बांधलेला आहे राहायसाठी वगैरे ते इकडे हे इथे आहे. म्हणजे बुकिंग ऑनलाईन बुकिंग पर्यटक कमी झाले ना. ओके रात्री लाईट चालू असतात. हो 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 चौकात. जंगलच पाहिजे नाही काय ते, हो हे काहीच नाही खरं जंगल आहे ना. तिथे उंच उंच झाडं असतात आणि खाली काय दिसतच नाही. ते केरळ ते तिकडे आहे. याच्या तिकडे काय झाले तिथे बर्फ पडत राहते का नाही. असे 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 त्याच्यात मस्त वाटतंय ना बघा. समुद्र साईडला मागे राहिला बघा नाही. बाबांनी पण जास्तीच झालं का खाली साचलेलं पाणी आहे. साचलेलं पाणी येतं तिकडे. थोडस आहे ते. तेच म्हटलं. कारण आता आपण रिटर्न सगळे धबधबे चालू होऊन जाते. काल पाणी झाले रस्त्यामध्ये किती धबधबे सुरू होऊन गेले होते. हो तुम्ही इथून जर ट्रेनने गेलात ना तर भरपूर धबधबे पाहायला मिळणार. कोकणातच जातील ते ट्रेन. हा डोंगरातनच जाते ना. एकदम करून का रेल्वेने आता तू कसं आहे गाडी नाही फिरू शकत माणूस. ती गाडी करायची ना. एक गाडी करून नाही परत जाता येतात त्याच्या जंगलात गाडी आणि आपली गाडी राहिली तर का बरं येतात असं जातात. गाडी राहिली तर मग तो काही विशेष देतो फिरतीवाला. तो व्हायला रस्ता घेऊ म्हणजे गाडी आपली इकडे ट्रान्सफर करू. जहाजावर बसून गाडी सहित. अच्छा अच्छा मग ते कुठल्या तरी बेटावर गेलं पाहिजे. हे काय दृश्य लागतं. दिघे परिवाराचं पण वजन आहे का. दिघे परिवार दिघे नाही इकडे. ते मंदिर गणन दिघे म्हणता तुम्ही. हा ते त्यावेळी आले होते. गणन दिघे गेलं ना. त्यावेळी आले. आनंद दिघेचा परिवारातला माणूस व्यक्ती आहे ना. हा दिघे साहेब त्यावेळेला बाळासाहेबांचे राईट हँड होते. हो पण ते रत्नागिरी साईडला इकडे नाही. इकडे ते काय कशासाठी तरी आलं ते केलं त्याने. तुम्ही शिंदेबरोबर गेलात ना. नाही आणि बाळासाहेबांसोबत. खरे हा खरी शिवसेना. बाळासाहेबांना म्हणजे मी त्यावेळेला इतकं होतो की ज्यावेळेला बाळासाहेब आमच्याकडे आले होते सभा घ्यायला तेव्हा मी त्यांची सभा ऐकायला 2 दिवसा अगोदर सायकलनी मी 2 दिवस अगोदर मी तिथे जाऊन माहिती आहे का बसलो होतो बाळासाहेबांची सभा ऐकायसाठी. त्यावेळेला आमचे कांचन कोतवाल आमदारकीला उभे झाले होते तिथे. सातारमध्ये आमचे ॲडव्होकेट होते. तर ती तेव्हा आमचं तो चिमूर क्षेत्र होता तेव्हा आणि अडळ विधानसभा. आता आमचं बंधारा झालं अगोदर समोर बसायला नव्हतं मॅडम. बरोबर. तर त्याच्यासाठी 1 दिवसा अगोदर बिफोर दाऊद को भगाने वाला सबसे बड़ा आदमी बोलो तो बड़ा साहब. मुंबईचे लोक म्हणायचे ना जे आम्हाला आमचा मराठी गुंडा चालते पण आम्हाला हा मुंबई गुंडा नाही पाहिजे. म्हणजे लोक म्हणायचे ना की बाळासाहेब गुंडा छे करते म्हणून. आणि त्यांच्याकडे आहे बाहेरचे लोक. मुंबईतच असं नाही सगळीकडेच. युपीचे जास्त आहे. युपीचे पण आहेत, बिहारी आहे, सगळे आपला गुजराती पण भरपूर आहे. गुजराती काय कमी आहे, राजस्थानी काय कमी आहे. राजस्थानी गुजराती भरपूर आहे. युपी बिहारी का बरं दिसतात आपल्याला माहिती आहे का. त्यांचे छोटे व्यापार आहेत.
त्याच्यामुळे ते आम्हाला आपल्याला जास्त दिसतात. गुजराती आणि लेफ्टला घ्या लेफ्ट. मारवाडी मोठे गाव. वा. बँक ऑफ इंडिया. हे नारळ आपोआप पडतात का खाली? हो नारळ पडतात, सुकले की पडतात. सुकले की पडतात? पण काही वेळेला तयार झाली लेफ्ट. नाही, मी म्हणतो हे ओले ओले तर नाही पडत. ओले ओले पडत नाही, काढावे लागतात. जेव्हा त्यांचा टाइम आला तेव्हा ते पडतात. नाही, तो टाइम शेवटचा असतो तो. त्याच्या अगोदर काढावे लागतात. तयार झाले ना काढावे लागतात. हा, ते झाडावर चढून काढतात. नाही तर आपोआप पडते. कसे समजतात? ते रोज काढणारे असतात ना, हा. त्यांना माहिती आहे. पेंड्या ते सुकलेल्या आल्या ना कळतं, त्याचा कलर बदलतो. अच्छा. आणि तो आपला अवजार घेऊन चढतो वर. हा, कारण त्याला घरगुती जे आहेत ते त्याला बोलवतात का मग? हो हो हो, काढणार आहे. काढणाऱ्याला बोलवतो ते. त्याची रोजी देतात का काय नगाप्रमाणात ते? नाही, त्याचं असतं काय, ते ठरलेलं असतं. त्याच्यात काय होतं मग, ते नारळ साफ पण केला जातो. कचरा वगैरे असतो ना, हा, ते साफ करतात. एकूण देवळात तो नारळ सप्लाय केला जातो. हा. तो तेवढा दिवस राहतो त्यांच्याकडे. तो पाणी असंच आटत असेल. या नारळाचा ना बऱ्याच ठिकाणी उपयोग केला जातो. जी ती झाडं हे पानं दिसतात ना, हा. त्याची झावळं तयार करतात. झावळं झावळ काय असते? झावळं म्हणजे एक आपलं आडोशाला कसं आपण हे करतो तसं. अच्छा, ते आपण झांजी पानात म्हणतो ना, पानात झांजी. पण हे करून ना, त्याला आपण कमान म्हणतो नाही का रे? हो. कमान वगैरे त्याची ह्याची ते पानाचं ते हीर काढतात आणि त्याची झाडू बनवतात. हा हा. आणि नारळाला तो पुच्छा. हा, त्याची दोरी बनवतात. हा, त्याची दोरी बरोबर. नारळाची लस्सी म्हणतात त्याला. आपण नारळाची नावच आहे ना. नारळाची नारळाची लस्सी. त्याला नावच नारळाची लस्सी आहे ना. नारळापासून काय झालेलं आहे? पण त्याच्यात ताकद किती असते बघा. बापरे, मजबूत आहे. हा. हे कधी बुशा काढताना तो नारळाचा बुशा सुटत नाही. नाही सुटतो. त्याला मेहनत थोडी. बुशा बिंगले आहो. हे ऑर्डर आहे. हे द्वारका नक्की दिले आहे. एक पेट्रोल पंप वरती